जातोय माळशेज घाट. मंगलमूर्ती. नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास आहे अतिशय खास. ओझर आणि लेण्याद्री अष्टविनायक दर्शनानंतर आम्ही निघालो आहोत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या माळशेज घाटकडे. ढग, धुके, धबधबे, घाट रस्ते आणि मनाला शांत करणारी अफाट सुंदरता. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ओझर लेण्याद्री नंतरचा हा रस्ता खूपच स्मूथ आणि सिनिक आहे. आजचा दिवस खास आहे कारण कारण आज काही ट्रॅफिक नाही, हवामान थंड आहे, आकाश ढगांनी भरलेलं आहे आणि चारही बाजूंनी हिरवळ आहे. स्कोडा रॅपिडमध्ये ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खूपच कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतो. घाट रस्त्यांवर ग्रिप आणि स्टॅबिलिटी कमाल आहे. आपल्या डावीकडे इकडे जुन्नर आहे, शिवनेरी किल्ला. वेळ मिळाला तर जुन्नरला जाऊ. इथून बघा छत्रपती शिवाजी महाराज बसलेले 5 किलोमीटर आहे, जे की जाऊ आम्ही नंतर. इतके भारी रोड आहे, असं वाटतं हळूहळू जावं पण फास्ट जावं लागेल. हा इकडे बघ फुलांची शेती. यायचं कोणा करते पोरगी आहे. मित्रांनो, हा आहे माळशेज घाटचा पहिला ग्लिम्स आहे. समोर पसरलेली दरी, डोंगरांवरून खाली उतरणारे ढग आणि त्या ढगांमधून डोकावणारा सूर्य. इथे उभं राहिलं की आपोआप सगळा ताण विसरायला होतो. आता आम्ही थांबलोय माळशेज घाटच्या अलीकडे. मस्त नजारे आहे असे. तर मस्त व्हिडिओग्राफी करतो. थोड्या वेळात निघतो. मी गेलो तर गवतात फोटो काढायला. एक नंबर भारी रस्ते. जाताची तयार झाली. बे कांच्या कांच्या जादू सारखी दिसते गाता. वाढत्या अंगाचा ड्रेस घातला गाताने.
इथे रस्ता बघा किती मस्त निळ आभाळ. इकडे मस्त ढग चालले असे समोर समोर हळूहळू इकडे. हे आभाळ मस्त असे हळूहळू इकडे मूव्ह होत आहे. असं नाही करायचं बेटा, म्हणीन तेव्हाच फक्त. तो बाय बाबाजी कुठे बसलाय शेंड्यावर दिसला का? बाबाजी किती थंडी आहे बाया इथं. माळशेज घाट इथे एक छोटासा धबधबा आहे, तिथे जातो थोडंसं एन्जॉय करतो. माळशेज म्हटलं की सर्वात आधी आठवतात ते म्हणजे धबधबे. रस्त्याच्या बाजूने असं वाटतं जणू पाणी तुमचं स्वागत करतंय. काही धबधबे लहान तर काही अगदी प्रचंड. पावसाळ्यात इथलं सौंदर्य शब्दात मांडणं कठीण आहे. थोडी सूचना: ओले रस्ते असल्यामुळे वाहन सावकाश चालवा आणि सुरक्षित अंतर ठेवा.
एका जागी आलोय, इथे छोटासा एक धबधबा आहे, इथे रील वगैरे काढतो पुढे जाऊ. पण मस्त धुकं धुकं आहे, चांगलं वाटत आहे. आणि आता आलोय माळशेजच्या फेमस नॅचरल कार वॉशरकडे. इथे वरून पडणारं पाणी गाडीला एकदम नॅचरल वॉश देतं. खिडक्यांवर पाणी, बोनेटवर धारा आणि गाडी अगदी फ्रेश. हा एक्सपिरियन्स प्रत्येकाने किमान एकदा तरी घ्यायलाच हवा. आता नॅचरल पद्धतीने गाडी धुवू. अच्छा, थोडासा जरी पाऊस आला तरी होते ना. गाडी धुतली मस्त तिथे धबधब्याखाली मागे. आता आणखी थोडस समोर जाऊन बघतो काय आहे, तर घाट कसा आहे काय आहे, आणि परत येतो. पडला पाऊस आता ती. आता थोडंसं समोर आल्याच्या नंतर 2 वॉटरफॉल दिसले. इकडे थांबतो आणि थोडंसं मॅगी वगैरे खातो आणि निघतो गावाकडे परत. झालं बापा आता. इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंग लावू शकता. त्या मनात गर्दी नाही आहे आज काहीच इथे, सॅटर्डे असून सुद्धा. हाँ तो आणतो ना. फॉगी फॉग और मैं ये आसमान की ऊंचाइयों पे.
येतो बघ 2 मिनिटात. माळशेज घाटचे वळणावळणाचे रस्ते ड्रायव्हिंगसाठी स्वर्गच आहेत. डावीकडे खोलदरी, उजवीकडे उंच डोंगर आणि मध्ये आपण. इथे ड्रायव्हिंग करताना मन खूप शांत होतं. म्युझिक, नेचर आणि रोड परफेक्ट कॉम्बिनेशन. काही वेळाने ढग अक्षरशः रस्त्यावर उतरले. समोर काहीच दिसत नाही, फक्त धुके, शांतता आणि थंड वारा. हा तो क्षण असतो जिथे कॅमेरा बंद करून निसर्ग अनुभवावा वाटतो. कोई और जगह होती तो मैं यहाँ से छलांग लगा देता, लेकिन वो जो पत्थर हैं वो बहुत फिसलन भरे हैं. अगर मैं नीचे गिरा तो मेरा टिकट कट जाएगा सीधा ऊपर जाने का. भीतीसारखं वातावरण आहे. या दगड पडले हे तिथे. बापरे या कसं वाटतंय यार हे. खूपच वेगळं वाटतंय. अबे यार खूपच भारी यार. आभाळ बघा ना, आभाळ. भीती हे बघा, हे खाली आभाळ आहे, मी वरती आहे माळशेज घाटामध्ये आणि असं भीतीसारखं वाटत आहे खूपच. इकडे चालले आभाळ, तिकडे एक धबधबा आहे. आम्हालाच बघायचं. काय काहीतरी पडलं. चप्पल पडली. हे बघा, हे आभाळ कसे येत आहे आता इकडे इकडे. झालं फिरून, आता निघतो बाबा. हे आहे माळशेज घाट. मस्त इकडे धबधबा, दरी, आभाळ सर्व आहे. झालं आमचं बघून सर्व. आता निघतो. इथून जाणार जुन्नर. बघू, जर सुरू असलं तर ठीक आहे, नाहीतर मग पुण्याला निघू. एकदम सिरियस मूड मध्ये. आणि माझा हा प्रवास फक्त डेस्टिनेशनसाठी नाही तर फॅमिली टाईमसाठी आहे. हसणं, गप्पा, निसर्गातले छोटे मोमेंट्स हेच खरं वेल्थ आहे. माळशेज घाट मनाला पीस देणारं ठिकाण आहे. जर तुम्ही पण माळशेज घाटला येणार असाल तर सकाळी लवकर या. पावसाळ्यात एक्स्ट्रा काळजी घ्या, हिवाळ्यात पण काळजी घ्या कारण धुकं असते. घाटात ओव्हरस्पीड करू नका, कचरा अजिबात फेकू नका आणि निसर्ग जपून ठेवा. आजचा हा सुंदर प्रवास ओझर, लेण्याद्री, माळशेज घाट खूपच अविस्मरणीय ठरला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रोड ट्रिप्स, फॅमिली व्लॉग्स आणि नेचर एक्सपिरियन्ससाठी पुन्हा भेटू. ग्रामपंचायत बघा, आता तालुक्याची नगर परिषद फेल आहे. विजेचा ब्रेक होता. जेवण आम्ही ते न्यू महादेव प्रसिद्ध भेळ मिसळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट छान आहे. तेच वय
छोटे छोटे चॉकलेट आहे ते. टेस्ट छान होती. बजेटमध्ये जेवण आहे. पार्किंग वगैरे उत्तम आहे. सर्विस पण छान आहे. नीट अँड क्लीन आहे. हिला घेऊन जा.